राम राम मंडळी, शेतकऱ्यांना व यूट्यूबमधील सर्वांना राम राम, गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सर्वांना. बघू शकता तुम्ही, आता मी निघालो आहे शेतामध्ये. हे बघा, पाऊस चालू आहे 2-3 दिवसापासून. तरी आता आपल्याला बघायचं आहे वल किती झालेली आहे. पेरणी थांबलेली आहे ना, त्याच्यामुळं थोडंसं पेरणीला वल किती झाली काय बघायचं, त्याच्यामुळं निघालो आहे. बघा, ह्या रस्त्यानं पूर्ण म्हणजे ना असं पूर्ण बघा असं झाडी आहे. त्या झाडीमधून आम्हाला जावं लागतं. तरी जाऊन बघून येतो आणि अजून तुम्हाला थोडंसं पुढं ब्लॉग दाखवत जातो. म्हणजे न वलीचं पण दाखवतो आणि शेतामध्ये पण गेलेलं दाखवतो. बघू शकता तुम्ही, हे बघा पूर्ण झाडीच आहे आपल्याकडे जाते वेळेस. तर आता मी निघालो आणि हे बघा चिखल पण झालं आहे रस्त्यानं. हे बघा वल्ला आहे, चिखल पण झालेला आहे आणि पूर्ण घन झाडी पण आहेत. याच्यामधून आम्हाला पलीकडे जावं लागतं आणि जाऊन शेतामध्ये आता वल किती झाली काय नाही बघायचं आहे. आणि जरी एक ईदभर जर वल झाली तर आपल्याला लगेच चालू करायचं. आता वरून पावसाचं पण नियोजन दिसतंय तसं यासारखं, तर ते पण आपल्याला चालू करायचं आहे. त्याच्यामुळं प्रोसिजर बघायचं शेतामधलं. तर आता निघालो शेताकडं. तुम्ही बघू शकता, बघा हे पूर्ण झाडी आहेत आणि हे बघा ह्या रस्त्यामध्ये पण चिखल आहे, पाणी आहे. आता तर मी बंधाऱ्यावरून जातोय. बघा हो का, बंधाऱ्यावरून जात आहे. काल पण चांगला पाऊस पडला आहे, आज पण वातावरण येण्याची शक्यता आहे असं आहे. हे बघू शकता तुम्ही पाणी. आपले व्हिडिओ डुप्लिकेट नसतात, रिअलमध्ये व्हिडिओ असतात आपले. बघा मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे पूर्ण झाडीचं आहे इकडं. पूर्ण इकडं कोणी पण तुम्हाला दिसणार नाही. चला तुम्हाला दाखवतो आणखीन पुढे गेल्यावर. बघू शकता मित्रांनो, हे बघा अशी झाडी आहे. आता मी इथून प्रवेश करत आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झाडी आहे, तुम्हाला दाखवतो. भरपूर झाड आहेत, ह्या झाडातून जावं लागतं. हे बघा पूर्ण झाड आहे ती. हे बघू शकता तुम्ही, ही पूर्ण हे बघा पाठीमागे पूर्ण झाडी. ह्या झाडीमधून जावं लागतं आपल्याला सर्वांना सामना करून. मग पलीकडं आपल्याला शेताला जावं लागतंय. असंच तुम्हाला दाखवतो, बघत चला. थोडं शॉर्ट दाखवत चलतो. आता मी ह्या झाडीच्या पलीकडे गेल्यानंतर एक शेजारीचं शेड पण दाखवतो तुम्हाला, कुठंपर्यंत पोहोचलो ते. आणखीन माझं शेत तिकडे लांब आहे जायचं. बघू शकताय बघा, झाडीमधून जात आहे. बघा एकटंच आहे मी, कोणी आहे का बघा, कोणी सुद्धा नाही आहे. बघा पूर्ण झाडीचं आहे. बघा बघू शकता तुम्ही, या ठिकाणी एकटा टायगर चलत आहे आणि शहनशा पण आहे का कोणीतरी. बघा झाडी पाठीमागे पण बघा, झाडी पूर्ण हे बघा घनदाट झाडी आहे. झाडीच्या मधून जावं लागतं आपल्याला. बघा बघू शकता तुम्ही. आता पोहोचलो एका शेतकऱ्याच्या शेडवर, पण इथं कुणीच राहत नाही इथं शेडला. ह्या बघू शकता तुम्ही. हे बघा इथं पलंग आहे का खुर्ची टाकलेली. हे बघा या प्रकारे असं आहे. इथून कोणीच राहत नाही, जनावरं ढोरं सगळे मध्ये आहेत. हे बघू शकता तुम्ही, शेड आहे का, मध्ये गाय आणि पारडो आहे. हे बघा असं शेड आहे. आता इथून सरळच आपल्याला तिकडे जावं लागतं. तिथं पुढं पण झाडी आहे, ते पण दाखवतो. बघा हे पूर्ण झाडीचं आहे. तर निघालो आपल्या शेताकडे. पाऊस तर पडले, चांगलं चाललंय. शेतकऱ्याला कधी पेराव की कधी नाही की असं होऊन गेलंय. पावसासाठी पाऊस पडले की शेतकरी लगेच पकडाव पेबी आणि पेरणी चालू करावं, असं त्यांचा आदेश असतोय. बघा आहेत का झाडी पूर्ण.
असल्या झाडीतून जावं लागते आपल्याला पलीकडं शेताला. पूर्ण प्राणी आढळतात तिकडे मला जाते वेळेस. आता या ठिकाणी पूर्ण मोर ही आहे तिथे. बघा इकडे पण झाडीच आहे बघा, पूर्ण झाडी. हो का बघा, पूर्ण झाडी, पूर्ण जंगली इलाका आहे इकडे मला जायचं म्हणलं की. आणि हेच रस्ता आहे आपला. हो का बघा, आता निघालो मी शेताच्या वाटेला. तरी बी हो का इकडे साईडला आपल्या झाडी आहे. जाळवान सगळं मोर बिर असते तिकडं, प्राणी पूर्ण. बघा कसलं आहे जाळवण. आता मी शेतातून चालला, बूट आहे पायात चिखलामध्ये. तुम्हाला दाखवा म्हणून व्हिडिओ निघाला. शेतकरी बंधूंनो सर्वांनी बघत चला. आपले ब्लॉक नंबर 1चे ब्लॉक असतात. काही आपल्याकडं डुप्लिकेट नसते. काही रिअलमध्ये आहे का झाडी बघा. हो का, हो का इकडे बी बघा तुम्ही झाडी आहे का नाही. हो का, हो का मी चाललेलं बघा, इकडून निघून झाडी मधून चाललोय. हो का बघू शकता तुम्ही. हो का बघा, शेतातून चाललोय वावरामधून. मला तर वाटतंय आणखीन पाऊस पडायला पाहिजे, तरच पेरणी करता येते असं मला वाटते. माझ्या चालण्याच्या अनुसार सांगतोय तुम्हाला. पेरणी करून बी आपल्याला 4-8 दिवस तर पीक त्याच्यामध्ये राहायला पाहिजे, तर नियोजन लागतंय. मग असे पाऊस पडले आणि पेरलो, परत नुकसान आपल्याला 1-1.5 लाखाला. बी हाय, खताचे वांदे होलेले आहेत. खत मिळणार गेले. DAPच्या खताला तर सोन्याचा भाव आहे. भेटणार सुद्धा ती DAP. आमचा मालक काशा येचला आहे. तर मला काशा येचलाच बोला वाटला लई. आपण येचला आहे काशा मालक. तर सगळं झालंय काम. थोडं काशा येचायचं काम आहे. तर काशा येचणं चालू आहे. आता आमचं दोघांचं मी मालक दिसला आहे तिथं काशा येचलेला. हो का, आलो जवळजवळ शेतामध्ये. शेताच्या आता बंधाऱ्यावर आलो म्हणून समजा की. आता आला बंधाऱ्यावर. मला दाखवतो, तुम्ही मालकाला बी बघा. काशा येचल्यात. आता काशा येचल्याच्या म्हणून बोलत. लोक हे शेत आहे तिकडे, तो काशा येचलेले मालक. आलो बघा शेतात. आत्ता आलो मी शेतामध्ये. आता तुम्हाला दाखवतो तिथं मालकापाशी गेल्यावर थोडं कॅमेरा, आणि नंतर ब्लॉग बंद करणार आहे.
का चालेल सावकार लय लागला ना त्याला सकाळी सकाळी हां बघा आमचे सावकार आता बघा कसं करळ हिसलेल्यात सावकारचं बघा तेव्हा आमचे मालक काशा येसलेल्या तेव्हा बघितलो का तेव्हा ठीक आहे काशाची हेवका बघा गाणं लावून आहे ती बी आत्ता आलो बघा शेतामध्ये चला मग आता भेटू नंतर आता ओके